सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे स्वर सावली गुरुकुलाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं असतं. त्याच्यामध्ये सावलीबरोबर ओवी आता स्टेज शेअर करणार असते आणि दोघीजणी खूप सुंदर असं गाणं सादर करणार असतात. त्याच वेळेला कार्यक्रम संध्याकाळचा असतो, रात्रीचा असतो आणि तेव्हा सारंग ओवीला घेऊन त्या ठिकाणी आलेला असतो आणि अबीरला घेऊन तो फिरायला गेलेला असतो. पण त्याच वेळेला अबीरला घेऊन तिथे परत आल्यानंतर सारंग आणि सावली हे दोघेजण एकमेकांच्या समोर येतात. या दोघांची हृदयस्पर्शी भेट ही झालेली असते प्रेक्षकांनो. आणि तेव्हाच इथे आता सारंगला आपल्या सावलीला बघून खूप आनंद झालेला असतो. पण त्या जुन्या आठवणी एकत्र आल्यामुळे सावलीचा राग अजून तसाच असतो आणि त्यामुळे ती सारंगपासून पुन्हा दूर जाण्याचा प्रयत्न करत असते. इथे आता सारंग आपल्या सावलीला एका बाजूला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतो. जी तिलोत्तमा सारंग सावलीला वेगळं करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असते. अचानकपणे तिलोत्तमाने सावली आणि अबीरचा स्वीकार करण्याचं ठरवलेलं असतं. कारण असं असतं प्रेक्षकांनो, तिलोत्तमाला कळलेलं असतं की अबीर हा मेंद्रे कुटुंबाचा वारस आहे आणि मेंद्रे कुटुंबाचा वारस असल्यामुळे, सारंगचा मुलगा असल्यामुळे इथे आता मेंद्रे कुटुंबाच्या वारसाला तिलोत्तमाने आपल्या जवळ घेतलेलं असतं आणि त्याचमुळे इथे सावलीचा देखील स्वीकार हा मनापासून केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे तिलोत्तमाला इथे आता नातवंड हवं असतं, म्हणजे तिला घराचा वारसदार हवा असतो. घरामध्ये आता जेव्हा अमृता प्रेग्नेंट असते तेव्हा तिला खूप आनंद झालेला असतो. तिला मुलगा मुलगी असा भेदभाव जरी नसला तरीसुद्धा मेंद्रे कुटुंबाचा वंश पुढे नेण्यासाठी तिला इथे घरासाठी नातू हवा असतो. पण अमृताचं बाळ अचानकपणे जातं आणि मग 8 वर्षानंतर जेव्हा आपण बघितलं तेव्हा इथे राजकुमारने लग्न केलेलं असतं, पण त्याला मुलगी झालेली असते. तीसुद्धा शुभ्रा नावाची मुलगी असते आणि त्याच्यामध्ये सुद्धा तिलोत्तमा आनंदी असतेच. पण तिलोत्तमाला वाटत असतं की मला एखादा नातू असता तर आत्तापर्यंत नातवंड खेळवण्याची जी काही माझी इच्छा होती ती पूर्ण झाली असती, असं तिला वाटत असतं. पण तिची ही इच्छा काही पूर्ण झालेली नसते, कारण सावली घरातून गेल्यानंतर तिचं घर पूर्णपणे विखुरलं जातं. तिची 2 मुलं घर सोडून निघून जातात. सोहम तारा निघून जातात, नील निघून जातो. घरामध्ये फक्त राहिलेली असते ती राजकुमार आणि मोनिका. सारंग असून नसल्यासारखाच असतो, कारण तो घरामध्ये अजिबात आता आपली इन्व्हॉल्वमेंट देत नसतो. ओवीला जीव लावत असतो आणि इथे समाजसेवेचं काम करत असतो. फक्त एवढंच त्याचं सगळं काम सुरू असतं आणि म्हणूनच इथे तिलोत्तमाला या गोष्टीचा भयानक त्रास होत असतो की माझा मुलगा सारंग, जो एका बोटावरती पूर्ण बिझनेस चालवायचा, तो माझा मुलगा आता बिझनेसकडे लक्ष देत नाही आहे आणि त्याचबरोबर तो माझ्याशी नीट बोलत नाही आहे. या गोष्टीचा तिला त्रास होत असतो. कारण का, सारंगच्या मनामध्ये एक सल असते आणि ती सल म्हणजे की माझी बायको सावली घर सोडून जाण्याचं कारण काय. तर आईचा वारंवार तिच्यावरती असलेला राग, तिच्या रंगावरून तिच्या मनामध्ये असलेली भीती आणि ती प्रत्येक वेळेला तिच्या बोलण्यातून, तिच्या वागण्यातून सारंगला दिसत आलेली असते. सावलीचा रंग काळा असल्यामुळे ती अशुभ आहे असं तिलोत्तमा म्हणत असते आणि या गोष्टीचा सारंगला राग येत असतो. पण तरीसुद्धा प्रत्येक वेळेला सावलीने तिचं मन जिंकण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण तिलोत्तमाचा जो काही राग असतो ना, जो काही हट्टीपणा असतो, तो इतका जास्त असतो की तिला सावलीचा चांगुलपणा कधी दिसतच नाही. फक्त तिच्या न केलेल्या चुका दिसत असतात. पहिल्यांदा ऐश्वर्याने तिच्या चुका इथे करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्यानंतरला भैरवीने प्रत्येक वेळेला तिला चुकीचीच दाखवलेली असते. दुसऱ्यांच्या चुकीची शिक्षा प्रत्येक वेळेला सावलीला भेटलेली असते
आणि त्याचमुळे इथे त्या गोष्टीचा राग आता प्रत्येक वेळेला इथे तिलोत्तमाने तिचा केलेलाच असतो. आणि म्हणून प्रेक्षकांनो, सारंगच्या मनामध्ये तिलोत्तमाबद्दल राग असतो. आणि त्याच्यामध्ये तिलोत्तमा, तिला कळल्यानंतर की सावली पुण्यामध्ये आली आहे, तिने सावलीला सांगितलेलं असतं, जवळजवळ तिची अटच असते, मी गुरुकुलाची जागा घेणार नाही, पण तू माझ्या सारंगपासून दूर राहायचं, असं सांगितलेलंच असतं. आणि तेव्हा इथे सारंगपासून दूर राहायला सांगितल्यानंतर सावलीला ते हवंच असतं. सावली म्हणते, तुम्ही ही अट ठेवली नसती ना, तरीसुद्धा मी तेच केलं असतं. 8 वर्षांपूर्वी मी सगळं काही मागे सोडून मी कधीच पुढे आली आहे. मी माझ्या आयुष्यात खूप पुढे निघून आली आहे. मी तिथे तुमच्या मेंढरे कुटुंबामध्ये काही अडकून पडलेली नाही, असं तिने सांगितलेलं असतं. जसं मी तुमच्या सारंगच्या समोर येता कामा नये, तसे सारंगसुद्धा माझ्यासमोर येता कामा नये. आणि तुम्ही सगळेजण मेंढळे माझ्या कुटुंबापासून दूर राहा, असं सुद्धा सावलीने तिलोत्तमाला सांगितलेलं असतं. तेव्हा तिलोत्तमा जेवढं शक्य होईल तेवढं सारंगला सावलीपासून दूर ठेवण्याचं काम करत असते. पण शेवटीला नियतीने त्या दोघांची भेट घडवून देण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि मग काय, स्वर सावली या आता संगीताच्या कार्यक्रमामध्येच सारंग आणि सावली एकत्र येतात, एकमेकांना भेटतात. तेव्हा तिला कळतं की अबीरची आई आणि स्वर सावली गुरुकुलाची टीचर दुसरी तिसरी कुणी नसून सावली आहे. तेव्हा सावली तरीसुद्धा तिथून निघून जाते. पण इथे सारंगच्या मनातून ती काही जात नाही. सावली सारंगची भेट झाली आहे, त्यामुळे इथे सारंगमध्ये एक वेगळाच बदल घडलेला असतो. आणि तेव्हा तिलोत्तमाला जेव्हा कळतं ना की सावली आणि सारंगची भेट झाली, तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो, खूपच जास्त मोठा धक्का. आणि त्यानंतरला इथे आता सारंग मनामध्ये राग असतो की सावली मला सोडून गेली, ती माझ्याकडे परत आलीच नाही. आणि आता तिचा एक मुलगा पण आहे, तिने लग्न केलं का? मला सोडून गेल्यानंतर ती तिच्या आयुष्यामध्ये पुढे गेली का? की जशी मी ओवीला सांभाळतोय तशी तीसुद्धा अबीरला सांभाळत असेल तर? कारण तिच्याबरोबर दुसरं मला कुणीच दिसलं नाही, फक्त तिच्याबरोबर मला अबीरच दिसला. म्हणजे याचा अर्थ तिने लग्न तर केलं नाही आहे ना? असे बरेचसे प्रश्न त्याच्या मनामध्ये आता येत असतात आणि त्याला त्या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात. म्हणून तो अबीरला भेटतो, जगन्नाथला विचारतो. पण जगन्नाथकडून वचन घेतल्यामुळे इथे आता सावली जेव्हा म्हणते की जगन्नाथजी, तुम्ही मला प्रॉमिस करा, काहीही झालं तरीसुद्धा तुम्ही सारंगला नाही सांगणार की तेच अबीरचे वडील आहेत म्हणून. तेव्हा तो प्रॉमिस आता पाळत असतो, तो काही नाही सांगत. त्यानंतर इथे आता जगन्नाथ काही नाही बोलत. तेव्हा सारंग इथे विचारत असतो की अबीर हा कुणाचा मुलगा आहे? सावलीचा मुलगा आहे, पण त्याचा बाप कोण आहे? पण जगन्नाथ काहीच नाही बोलत. त्यानंतर इथे अबीरला तो स्वतः विचारतो की तुझे बाबा कोण आहेत अबीर, सांग ना. अबीर म्हणतो, मला नाही माहिती. बेळगावमध्ये असताना आम्ही आईला खूप विचारण्याचा प्रयत्न केला, पण आईने नाही सांगितलं. ती म्हणाली की मीच तुझी आई आहे, मीच तुझा बाबा आहे. तेव्हा इथे सारंगला असं वाटतं की अच्छा, म्हणजे सावली सांगत नाही आहे, म्हणजे एकतर हे बाळ तिचं नाही आहे, ती सांभाळते, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे हे बाळ माझं आणि सावलीचं आहे आणि म्हणून तिने अबीरला सांगितलेलं नाही आहे की त्याचा बाबा मी आहे. हे कसं सिद्ध होणार? तर सारंगने इथे DNA टेस्ट केलेली असते अबीरची आणि त्याची. त्याच्यामध्ये हे सिद्ध झालेलं असतं की अबीर हा सारंगचाच मुलगा आहे. DNA टेस्ट ही पॉझिटिव्ह आलेली असते. आणि त्यामुळे इथे आता अबीर हा सारंगचा मुलगा हे त्याला कळल्यानंतर तो आता म्हणतो, सावली तू कितीही लपून ठेवलंस तरी मला माहिती आहे की अबीर हा आपल्या दोघांचाच मुलगा आहे. आणि प्रेक्षकांनो, ही गोष्ट आता तिलोत्तमाला कळते. जेव्हा तिलोत्तमा सारंगला म्हणत असते की बास झालं, अजिबात गुरुकुलाच्या दिशेकडे जायचं नाही, त्या सावलीपासून दूर राहायचं, ती तुझ्याजवळ बोलत नाही आहे तर काही गरज नाही आहे तिच्या मागे पुढे करायची. आणि काय माहिती कुणाचा मुलगा आहे ते, कुणाच्या मुलाला लहानाचं मोठं करते, आपल्याला काय माहिती ते कुणाचं पाप आहे. तेव्हा सारंग म्हणतो, आई प्लीज तोंड सांभाळून बोल, सावलीबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोल, मी खपून घेणार नाही तुझं हे बोलणं. ती म्हणते, सारंग अरे तो मुलगा कुणाचा आहे तू विचारलंस तरीसुद्धा ती सांगत नाही आहे, तरी पण तू तिच्या बाजूने बोलतो आहेस. तेव्हा सारंग म्हणतो, आई तू न बोललेलीस बरी, तुला माहिती नाही आहे की तो मुलगा कोण आहे, पण मला माहिती आहे.
तो मुलगा माझा आहे, अबीर हा माझा मुलगा आहे. तेव्हा ती म्हणते, काय? अबीर हा तुझा मुलगा आहे? ती म्हणते, माझा विश्वास नाही बसत. तो म्हणतो, हो, तो माझा मुलगा आहे, तुझा नातू आहे, मेंदळे कुटुंबाचा वारसदार आहे तो. तेव्हा इथे त्याने आता अबीरला विचारलेलं असतं ते सगळं तो तिलोत्तमाला सांगतो आणि जी DNA टेस्ट केलेली असते ती पॉझिटिव्ह आलेली असते, तीसुद्धा तिलोत्तमाला दाखवलेली असते. तेव्हा तिलोत्तमा धावत पळत आता जाते आणि म्हणते, अबीर बाळा कुठे आहेस तू अबीर? अबीर धावत धावत बाहेर येतो. तिलोत्तमा त्याला घट्ट मिठी मारते, आपल्या जवळ घेते आणि म्हणते, अबीर बाळा माफ कर रे, माफ कर, तुझ्या ह्या आजीला माफ कर. आणि तेव्हा सावली तिथे येते आणि सावली अबीरला तिलोत्तमापासून दूर करत असते. तेव्हा तिलोत्तमा म्हणते की सावली बाळा, झालं गेलं सगळं विसरून जा. मी तुझ्यासमोर हात जोडते, तुझ्या पाया पडते हवं तर, पण मनातला राग सोडून दे. अबीर हा मेंदळे कुटुंबाचा वारस आहे आणि त्या एकमेव वारसाला तू त्याच्या आजीपासून दूर ठेवू नकोस ग. मी कधीच मुलगा मुलगी म्हणून कुणामध्ये भेद नाही केला, पण मला नेहमीच माझ्या घरासाठी एक वारसदार मुलगासुद्धा हवा होता. मुलगी नात तर मला आवडतेच, पण मला एक मुलगासुद्धा हवा होता, माझ्या सारंगसारखा कर्तबगार मुलगा, जो माझ्या घराचा वंश पुढे घेऊन जाईल, माझ्या घराचा हा वारसा. त्याचबरोबर रूपम कॉस्मेटिक, सावली हर्बल हे सगळं पुढे नेण्यासाठी मला एक सारंगसारखाच खांदा हवा होता आणि तो माझा नातू आता अबीर आहे. त्यामुळे माझ्या नातवाला आणि मला एकमेकांपासून वेगळं करू नकोस. चल सावली, घरी चल, मी तुला आता मानाने घरी घेऊन जायला आले. असा आता तिलोत्तमा सावलीला म्हणत असते, तिची माफी मागत असते आपल्या नातवंडासाठी. आणि त्यामुळे इथे आता आपला वारसदार अबी असल्याचं समजताच तिने अबीरला आपल्या जवळ घेतलेलं असं त्याला मिठी मारलेली असते आणि तिलोत्तमा सावलीला घरी घेऊन जाण्यासाठी, तिला आपल्याबरोबर घेऊन जाण्यासाठी विनंती करत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंगसुद्धा सावलीला कन्व्हिन्स करतच असतो इतके दिवस. आणि आता तर काय, तिलोत्तमा स्वतःहून आपल्या नातवासाठी आणि सावलीसाठी त्या ठिकाणी तिच्या पायाशी आलेली असते. तेव्हा सारंगला वाटत असतं की झालं गेलं सगळं विसरून तू आता आमच्याबरोबर आपल्या घरी चल, अबीरलासुद्धा त्याच्या हक्काचं जे आहे ते सगळं मिळू दे, अशी आता तिलोत्तमाची आणि सारंगची इच्छा असते. त्यामुळे इथे अबीरला आता मिठी मारत त्याला जवळ करत तिलोत्तमा सावलीलासुद्धा मनापासून घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेते.